संरक्षण भिंत तोडून मिक्सर घुसला सोसायटीत, एकाचा मृत्यू तर 6 जण जखमी. मुंब्रा बायपासवरील घटना. सिमेंट मिक्स करणाऱ्या वाहनावरील ताबा सुटल्याने मिक्सर मुंब्रा बायपासवरील प्रथमेश सोसायटीची संरक्षण भिंत तोडून सोसायटीच्या आवारात पलटी होऊन अपघात झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या अपघातात एका 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत. शनिवारी रात्री 8:15 सुमारास गौतमी नर्सिंग होमजवळ मुंब्रा बायपास बाजूला सम्राटनगर मुंब्रा या ठिकाणी बायपासवरून सम्राटनगरकडे उतरणाऱ्या रस्त्यावर MH04 K 6417 या मिक्सर वाहन चालकाचा ताबा सुटल्याने मिक्सर बाजूच्या प्रथमेश सोसायटीची संरक्षण भिंत तोडून सोसायटीच्या आवारात पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात नासिर शेख या 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला, तर विशाल सोनावणे 25, अशिक इनामदार 15, प्रभाकर सिलियान 48, अब्दुल वफा 50, फरीद शेख 54, आशा दाधवड 58 हे 6 जण जखमी झाले. जखमीवर नजीकच्या इस्पितळात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मिक्सर वाहन चालकावर मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. पोलीस भरती 2022-23 उमेदवारी भरती मैदानी चाचणी प्रक्रिया 19 जूनपासून सुरू. ठाणे पोलीस भरतीच्या 666 पोलीस शिपाई रिक्त पदासाठीची प्रक्रिया येत्या 19 जून 2024 पासून साकेत मैदानाबाहेर सुरू होणार असल्याची माहिती आज अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. यामध्ये पोलीस शिपाई पदासाठी 38,078 अर्ज प्राप्त झाले असून पोलीस शिपाई भरतीसाठी 30,155, महिला पोलीस शिपाईसाठी 7,923 अर्ज, चालक पोलीस शिपाई पुरुष 1,408, चालक पोलीस शिपाई महिला 119 अर्ज प्राप्त झाले आहेत. या भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारासाठी साकेत मैदान येथे पावसाळी मंडप टाकण्यात आले आहे. वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मैदानी चाचणीकरिता साकेत पोलीस मैदान येथे 200 मीटरचे 2 तसेच गोळाफेक करिता 7 मैदान तयार करण्यात आले आहे. या पोलीस भरती बंदोबस्ताकरिता 100 पोलीस अधिकारी व 500 पोलीस अंमलदार तसेच 17 मंत्रालयीन कर्मचारी नेमण्यात आले आहेत. साधारणतः 45 दिवस ही भरती प्रक्रिया चालू असून या ठिकाणी साकेत ग्राउंड या ठिकाणी आपण पावसाळा असल्यामुळे पावसाळी मंडप टाकून त्याच्यामध्ये आपण उमेदवारांचं व्हेरिफिकेशन, कागदपत्रांचं व्हेरिफिकेशन आणि त्यानंतर त्यांची 100 मीटर आणि गोळाफेकीची आपण इथे चाचणी घेणार आहोत. आणि त्यानंतर 1600 मीटरसाठी जे आहे ते 100 मीटर आणि गोळाफेक हे साकेत मैदान आणि 1600 मीटर जे आहे ते आपण पाईपलाईन रोडला घेत आहोत. आता साधारणतः 666
साठी जागा, पोलीस शिपाई या पदासाठी जागा आमच्याकडे आहेत आणि 20 जे आहेत ते पोलीस ड्रायव्हरसाठी आमच्याकडे जागा आहेत. यासाठी 38,078 एवढे आवेदन अर्ज आलेले आहेत. त्यापैकी पुरुष जे आहेत ते 30,155 आहेत आणि महिला जे आहेत ते 7,923 आहेत आणि ड्रायव्हर्ससाठी साधारणतः 1,527 हे टोटल अर्ज आहेत आणि त्यापैकी 1,408 हे पोलीस शिपाई आहेत आणि पोलीस पुरुष आहेत आणि महिला जे आहेत ते 119 आहेत. सर, आमच्याकडे आम्ही इथे पहिल्यांदा त्यांचं व्हेरिफिकेशन करत असतो आणि व्हेरिफिकेशनमध्ये शासनाने जे आम्हाला गाईडलाईन्स दिल्या त्याप्रमाणे त्या ह्याच्यात बसणाऱ्या सर्व लोकांसाठी आम्ही त्यांना पुढे छाती उंचीसाठी पाठवत असतो. सर, एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा ज्या वेळेला ह्या पूर्ण परीक्षा होतात आणि ज्यांचे नंबर येतात जे जर सिलेक्ट लिस्टमध्ये येतात त्यांचं सगळ्या कागदपत्रांचं पुन्हा व्हेरिफिकेशन होत असतं आणि मगच त्यांना आपण नेमणूक दिलेली असते. साधारण किती आपल्याकडे संपूर्ण महाराष्ट्रात इथं मुलं आलेली आहेत, वेगवेगळ्या जिल्ह्यातनं आलेले आहेत आणि मागच्या वेळेला पण संपूर्ण महाराष्ट्रातनं लोक आले होते. यावेळेला आपल्याकडनं संपूर्ण महाराष्ट्रातनं मुलं आलेली आहेत कारण आपल्याकडे सगळ्यात जास्त म्हणजे साधारणतः 666 हा मोठा आकडा आहे. त्यासाठी बऱ्याच लोकांनी इथे उमेदवारी अर्ज भरलेले आहेत. सर, मग एवढं व्यवस्था जी आहे ती काही लोक त्यांच्या नातेवाईकांकडे करतात. आपल्या इकडे हे दादोजी कोंडदेव स्टेडियमच्या ज्या स्टेअर केसेस आहेत तिथे मुलं बऱ्यापैकी रात्री येऊन थांबू शकतात. तिथे टॉयलेटची व्यवस्था आहे. त्याप्रमाणे आम्ही ऑलरेडी महानगरपालिकेशी बोललेलो आहे. आमच्या इथं पोलीसचं जे आहे तिथे आमच्या स्टेअर केसेस आहेत म्हणजे जे गॅलरी आहे तिथेही त्यांची व्यवस्था आहे. सिद्धी हॉल म्हणून आपला जो वेलफेअरचा हॉल आहे तो पण आहे. काही स्वयंसेवी संस्थांना आपण सांगितलेलं आहे. तर त्याप्रमाणे जनरली मुलं आपापली सोय करूनच देतात पण ज्यांना होत नाही त्यांच्यासाठी आपण इथं व्यवस्था नक्की करतो आहे. काय अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठाणे पोलिसांनी काय दक्षता घेतली आहे? काही अनुचित प्रकार घडू नये म्हणजे आता 2-3 प्रकार असतात. कोणी त्यांना आमिष दाखवू शकतं तर यासाठी आम्ही आमच्याकडच्या जे क्राईम ब्रांचचं एक पथक तयार केलेलं आहे. अँटी करप्शन विभागाला लिहिलेलं आहे. त्यांचे काहीतरी लोक सर्व्हेलन्ससाठी असतात. शिवाय जनरली असं लक्षात आलं की काही लोक जे आहेत ते इंजेक्शन घेतात किंवा अजून काही करतात तर त्यासाठी आपण अन्न आणि औषधी प्रशासन यांना पण आपण लिहिलेलं आहे. त्यांचं एक पथक कार्यरत असणार आहे आणि त्याप्रमाणे आपण ह्या सगळ्या गोष्टीवरती आळा घालण्याचा प्रयत्न करतो. शिवाय आमच्याकडे ग्राउंडवरती जे लोक येतील त्या ग्राउंडमध्ये येणाऱ्या प्रत्येकाची आम्ही झडती घेऊन आतमध्ये सोडतो आहे. काय उमेदवारांना आमचं सांगणं एवढंच आहे की आपण आदल्या दिवशी येत असाल तर इथं आपल्या इथे नातेवाईक कोणी असतील कोणी मित्र असतील त्यांच्याकडे शक्यतो प्रयत्न करा राहायचा. नाही झालं तर इथं जे आहेत त्या ठिकाणी तर आपण राहिलं परंतु सकाळी 6 वाजता आम्ही प्रवेश देणार आहात. त्यावेळेला व्यवस्थित फ्रेश होऊन या. तुमच्यासाठी इथे बाहेर जर कोणाला काही खायचं असेल कोणाला चहा प्यायचा असेल तर त्यासाठी बाहेर छोटे छोटे स्टॉल्स ठेवलेलेच आहेत. त्याच्यातून त्यांची सोय होऊ शकेल. परंतु कोणी गैरप्रकार करण्याच्या भानगडीत पडू नका. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वशिला कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार चालणार नाही कारण सगळ्या प्रोसेस ज्या आहेत या CCTVच्या निगराणीखाली आहे. संपूर्ण ग्राउंड जे आहे ते CCTVच्या निगराणीखाली आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही केलेला कुठलाही गैरप्रकार त्यामध्ये सहज येऊ शकतो. आपल्या स्वतःच्या कार्यक्षमतेवरती आणि स्वतःवरती विश्वास ठेवून संपूर्ण परीक्षा द्या. त्याच्यामुळे जे काय होईल ते योग्य माणूस तर योग्य उमेदवार जे आहेत ते निवडले जातील. केलेलं आहे. मागच्या वेळेचा आमचा अनुभव आहे त्याच्यावरून आम्ही काय केलं गेटच्या पाशी आम्ही एक फोटोग्राफर ठेवलेला आहे. नॉमिनल शुल्क असणार आहे त्यांचे आणि त्या काही लोकांचे फोटो विसरलेले असतात. काही लोकांचे जे झेरॉक्स काढता येत नाहीत किंवा झेरॉक्स काढलेलं असं सकाळी 6 वाजता नसतं तर त्याची व्यवस्था त्यांना आम्ही करून ठेवलेली आहे. कळवा खाडीत उड्या मारणाऱ्या दोघांपैकी एकाचा मृत्यू. मुंबई नाशिक महामार्गावरील साकेत पुलावरून कळवा खाडीत उड्या मारणाऱ्या दोघांपैकी एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांना यश आले आहे. शनिवारी 15 तारखेला रात्री 8च्या सुमारास साकेत पुलावरून कळवा खाडीत एका महिलेने व एका पुरुषाने उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत शनिवारी रात्री कळवा खाडीत शोध सुरू केला होता. परंतु रात्री अंधार असल्याने शोधकार्य थांबवण्यात आले होते. रविवारी सकाळी 7 वाजता पुन्हा शोध सुरू केल्यावर आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांनी शोध घेतल्यावर 2 पैकी बबलू विश्वकर्मा 35 याचा मृतदेह हाती लागला आहे. तो इंदिरानगर वागळे इस्टेट ठाणे येथील रहिवासी आहे. विधानसभेच्या 30 जागा लढवणार प्रोफेसर जोगेंद्र कवाडे. मंत्रिमंडळ विस्तारात 2 मंत्रिपदे द्या. पुरोगामी महाराष्ट्रात शिष्यवृत्ती रखडणे चुकीचे. पीपल्स रिपब्लिकन पक्ष हा महायुतीचा
घटक पक्ष आहे. त्यामुळे आम्हाला सत्तेत वाटा मिळायलाच हवा. तसेच विधानसभा निवडणुकीत आम्हाला योग्य जागा दिल्या नाहीत तर आम्ही 30 जागा लढू, असे PRPचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रोफेसर जोगेंद्र कवाडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. PRPच्या उच्चाधिकारी समितीच्या बैठकीचे आयोजन येऊर येथे प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांनी केले होते. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, गणेश उन्हावणे, चरणदास इंगोले, प्रमोद टाले, अजमल पटेल, कपिल लिंगायत, ND सोनकांबळे, अनिल तरुकुमारे, विजय वाघमारे, आनंद कडाळे, नागसेन क्षीरसागर, रत्नाताई मोहोड, मृणाल गोस्वामी, शमी खान, राजेंद्र हिवाळे, अशोक कांबळे, नंदकुमार गोंधळी उपस्थित होते. प्रोफेसर जोगेंद्र कवाडे पुढे म्हणाले की आम्ही महायुतीचे घटक आहोत. आता केंद्रात NDAचे सरकार आले आहे. या सरकारने शोषित, पीडित, कष्टकरी, शेतकरी यांच्या कल्याणासाठी भरीव कामगिरी करावी अशी अपेक्षा आहे. आता निवडणुका संपल्या आहेत. निवडणुकांमध्ये लोक एकमेकांचे विरोधक असतात, शत्रू नसतात. याचे भान ठेवून कुणीही दुखवणार नाही याची काळजी सत्ताधारी वर्गाने घ्यायला हवी, असे म्हणत आम्हाला सत्तेत वाटा हवा आहे. आता मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असल्याने आम्हाला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद तसेच महामंडळात प्रतिनिधित्व द्यावे. आगामी विधानसभा निवडणुकीत चांगल्या जागा द्याव्यात, अन्यथा आम्ही 30 जागांवर निवडणूक लढवू, असे सांगितले. दरम्यान संविधान बदलण्याचा प्रश्नच निर्माण झालेला नाही. भाजपमधील काही लोकांनी याबाबत विधाने केली होती. त्या विरोधात आम्ही कारवाईची मागणी केल्यानंतर अशी विधाने करणाऱ्यांवर भाजपने कारवाई केली, असेही प्रोफेसर जोगेंद्र कवाडे म्हणाले. विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारची आमच्या पक्षाची बैठक आहे. धोरणात्मक निर्णय आजच्या बैठकीत घेतले जाणार आहेत. यामध्ये आमचा पक्ष मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आमच्या पक्षाची आघाडी झालेली आहे. महायुतीचं सरकार आहे. हे असताना देखील सत्तेमधला उचित वाटा आमच्या पक्षाला मिळावा अशा प्रकारची अपेक्षा आमच्या पक्षाची आहे. मंत्रिमंडळाचा होणारा विस्तार, महामंडळं याच्यामध्ये योग्य प्रकारचं प्रतिनिधित्व आमच्या पक्षाला मिळावं अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे. विधानसभेच्या निवडणुका, लोकसभेच्या निवडणुका आम्ही प्रचंड मोठं काम केलं यांच्यासाठी, महायुतीमध्ये त्या उमेदवारांसाठी. आणि या येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाच्या कोर कमिटीने स्वबळावर 31 विधानसभेच्या जागा महाराष्ट्रातून लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. अर्थात जेव्हा एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जी राजकीय चर्चा होईल किंवा महायुतीमध्ये जागा वाटपाचं जेव्हा चर्चा होईल, त्यामध्ये आमच्या पक्षाच्या वाट्याला किती जागा येतात हे त्यातली निश्चित होईल. तेव्हा आपल्याला सांगू. आमच्या पक्षाचं सदस्यता नोंदणी अभियान 15 ऑगस्टपासून सुरू होते आहे. त्यामध्ये शिवशक्ती, भीमशक्ती, आशीर्वाद, महायात्रा राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबवली जाणार आहे. आणि त्या माध्यमातून राज्यामध्ये पक्षाची सदस्यता नोंदणी मोहीम सुरू केली जाणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, OBC आणि अल्पसंख्याक मुस्लिम समाज आणि स्त्रिया यांना न्याय मिळेल अशा प्रकारची भूमिका राज्य शासनाने घ्यावी अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे. सरकार महायुतीचं म्हणजे आमचंच सरकार आहे. तेव्हा सरकारकडे आम्ही ज्या गोष्टीची मागणी केलेली आहे ते राज्याच्या हिताकरता आहे, राज्यातील जनतेच्या हिताकरता आहे. आणि ज्या मागण्या आम्ही केलेल्या आहेत त्याची जर पूर्तता झाली तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत त्याचा फायदा महायुती सरकारला मिळेल असा आम्हाला विश्वास वाटतो.